यासाठी सत्संगती हवी. संत विवेक सांगणारे, विवेक दाखविणारे असे महात्मे असतात, ते भेटले पाहिजेत. त्यांच्या संगतीत राहिलं म्हणजे आपोआप ज्ञान होतं. त्यांचं आचरण पाहून, ते कसं बोलतात, काय करतात त्यावरून तो विवेक आपल्याला मिळतो. पण त्यालाही जिज्ञासा लागते. म्हणून सत्संगती आणि विवेक हे ज्ञानदृष्टीचे दोन क्षेत्र आहेत. हे क्षेत्र मिळाले म्हणजे जीव आपल्या ठिकाणी स्थिर होईल. ईशभक्ती त्याच्या चित्तामध्ये निर्माण होईल. म्हणून महाराजांनी ईश्वराचं स्मरण असावं इथून सुरुवात केली. या स्मरणासाठी विषयांचं स्मरण, विषयांची आसक्ती सुटावी ही दुसरी प्रार्थना केली. अनासक्त व्हावं, इंद्रियांवर ताबा मिळावा. कारण इंद्रिय विषयांकडे जाणारच. विषयांचं स्मरण सुटावं, विषयसंग सुटावा. यासाठी ईश्वराने आपल्या कृपाशक्तीचा उपयोग करावा म्हणून प्रार्थना आहे. म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात येतील. बुद्धीमध्ये विवेकाची उत्पत्ती व्हावी आणि सत्संगती मिळावी हे मुख्य मागणं आहे. देवाजवळ काय मागायचं हे कळलं पाहिजे. मागणी समजली पाहिजे. यामुळे संसार सुखाचा होतो. परमार्थाचं फळ तर आपल्या पदरात पडतंच. ज्ञानेश्वर महाराज संसारी नव्हते, तरी सुद्धा सर्व विश्वाचा संसार त्यांनी केला. जीवाला मार्गाला लावलं, विश्वाला मार्गदर्शन केलं. एकनाथ महाराज तर अगदी गृहस्थाश्रमी होते. पण संसार हा ईश्वराचा आहे, आपलं काहीही नाही, अशी त्यांची भूमिका होती. विवेक संपन्न असल्यामुळे त्यांची संसाराची आसक्ती गेली होती. संसार बंधनकारक नाही तर आसक्ती बंधनकारक आहे हे विवेकानं स्पष्ट होतं. असे महात्मे ईश्वराजवळ हे गुण मागतात आणि त्या गुणांनी संपन्न होऊन ईश्वराची त्यांच्यावर कृपा झाली असल्यामुळे त्यांना भगवंताचं अखंड स्मरण घडतं. विवेकानं पूर्ण सुख मिळतं, दुःख निवृत्ती होते. याचा अर्थ दुःख होतच नाही असा नाही. तुकाराम महाराजांना दुःख नव्हती, असं पाहणाऱ्याला तरी वाटणार नाही. त्यांच्या घरामध्ये काहीही नव्हतं. हे शिवाजी महाराजांना कळल्यावर त्यांनी सोन्या नाण्यांनी भरलेली ताटं तुकाराम महाराजांच्या घरी पाठविली. तुकाराम महाराजांनी ती परत पाठवून दिली. नको, म्हणाले. सुखाची साधनं म्हणून जी जी समजली गेली आहेत, ती खऱ्या सुखाची साधनं नाहीत. याचा विवेक तुकाराम महाराजांचा पक्का होता. म्हणून घरात काहीही नसताना सुद्धा त्याचा स्वीकार केला नाही. हेच तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे चित्ताची आसक्ती संपली की सुख असतं. हा उपदेश ते करतात. हा उपदेश त्यांनी कुठे वाचून केलेला नाही. त्यांचा स्वतःचा तो अनुभव आहे. विवेक मनात असेल तर अंतःकरणात पूर्ण समाधान आहे, म्हणजे सुख आहे. सुखाची साधनं पुष्कळ आहेत, पण मानसिक स्वस्थता नसेल तर त्या साधनांचा काय उपयोग? सुबत्ता असून त्या सुबत्तेचा काहीही उपयोग नाही. सुखाचे साधनं नसतानाही विवेकानं जीव सुखी राहू शकतो, समाधान मानू शकतो. साधनं असतानाही विवेक नसला म्हणजे असमाधान आहे, दुःख आहे. व्यावहारिक दृष्टीनं सुख दुःखाची कल्पनाच वेगळी आहे. त्यामुळे चित्ताचा संतोष राहत नाही. म्हणून विवेक, सत्संगती ही जी साधना आहे, यानं अनासक्ती प्राप्त होते. इंद्रियांवर ताबा मिळतो, मन ताब्यात येतं. अशा मनाला एक भगवंताचं अखंड स्मरण हा विषय मिळाला की झालं, तो पूर्ण आनंदरूप होतो. तेथे दुःख राहतच नाही. या ठिकाणीच मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे ही जागा सोडून दुसऱ्या जागेत जायचं असा याचा अर्थ नाही. स्वामी महाराज एके ठिकाणी म्हणतात, मोक्ष नाही पृथ्वीवरी, अथवा तो स्वर्गावरी, जो अहंकारा ठार मारी, त्याचे हृदयी मोक्ष कसे. ही स्थिती आपल्याला मिळावी म्हणून महाराजांनी ही प्रार्थना केली आहे. हे महत्वाचं पद आहे. पंचपदीनंतर मुद्दाम म्हणायची पद्धत संप्रदायामध्ये आहे. देवाजवळ हे मागणं मागायचं आहे. तशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. मग आपल्याला संपत्ती मिळते आहे, खर्च होतो आहे, चाललं आहे सगळं काही. त्या संपत्तीचा काहीतरी विनियोग ईश्वराप्रित्यर्थ जितका होईल तितका करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सर्व भगवंताने आपल्याला द्यावं व करून घ्यावं. शास्त्रकारांनी भागवतात अविस्मरणाचं, सतत स्मरणाचं म्हणजे तुझा विसर न व्हावा या स्थितीचं फल सांगितलं आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.